खासदार विशाल पाटील यांनी आज कृष्णा घाट इथं पूरपरिस्थितीची केली पाहणी। खासदार विशाल पाटील यांनी आज कृष्णा घाट इथं पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे। 2019ला अनपेक्षितपणे पूर आल्याने त्वरित उपाययोजना करता आल्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान नागरिकांना सहन करावे लागले। मात्र प्रशासनाने अगोदरच सर्व खबरदारी घेतली असून सैन्य दलाच्या तुकडीसह अन्य सुविधा आधीच सज्ज करून ठेवल्या। ऐन वेळी सर्व उपाययोजना तात्काळ उपलब्ध करणे कठीण जातं, त्यामुळे प्रशासनाने आधीच सैन्य दल बोलावून घेतलंय। त्यामुळे नागरिकांनी त्याचा वेगळा अर्थ काढून घाबरून जाऊ नये। प्रशासनाने खबरदारी म्हणून आधीच जनावरे स्थलांतरित केली आहेत। नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे। अलमट्टी येथून पाणी सोडण्यासंदर्भात महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये समन्वय आहे। पाऊस कमी झाला असला तरी खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, पॉलिटिक्स न्यूज मराठी, कौसेन मुल्ला। मिरजेच्या कृष्णा घाट हा महापालिका आणि ग्रामीण असा एकत्रित जो एरिया आहे, कृष्णा नदीच्या काठेला जो भाग आहे, इथची आता पाणी करायला आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे। पूर परिस्थितीची पाणी आणि मागच्या वेळेला 2019-21 2005ला सुद्धा ह्या ठिकाणी पाण्यामुळे बरंच नुकसान लोकांचं झालं होतं। 19ला तर अनपेक्षितपणे पाणी आल्यामुळे काही लोक स्थलांतरित करण्यासाठी विलंब लागला आहे, त्यामुळे जनावरांची हानी ह्या ठिकाणी, जीवाची हानी ह्या ठिकाणी करावी लागली। यावेळेला महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन या सर्व लोकांना, त्यांच्या जनावरांना आधीच त्या अवघड भागातनं बाहेर काढलेलं आहे। याची पाहणी आता मी केलेली आहे। पाण्याचा आता पावसाचा आता जोर थांबलेला आहे, त्यामुळे आपण ही अपेक्षा करूया की मागच्या वेळेसारखी ह्या वेळेला महापुराची परिस्थिती निर्माण होणार नाही। मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे। दिल्लीच्या माध्यमातून NDRF असेल, लष्कर असेल ही आधीच तैनात केलेली आहे। याचा कोणी गैरअर्थ काढून घेऊ नये। याचा अर्थ आपलं आयुष्य धोक्यात आहे, जीव धोक्यात आहे असं नाही। मात्र मागच्या वेळी काही थोडा विलंब लागला आणि त्यामुळे ऐन वेळेला ही यंत्रणा बोलवणं आणणं कठीण होईल, ह्या हेतूनं जाणून बुजून दिल्लीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी यंत्रणा उपस्थित केलेल्या आहेत। त्यांनी ज्या ज्या वेळेला लोकांकडे येतील आणि घरं आपण सोडली पाहिजे सांगतील तेव्हा आपण ती घरं सोडावीत, त्यांचं ऐकावं, त्यांना सहकार्य करावं। धोका टळतोय असं वाटते, त्यामुळे लई चिंतेत किंवा काळजीत राहू नका। मात्र सावध आपण सर्वांनी राहिलं पाहिजे। निसर्ग हा कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही। तुमच्या सर्वांच्या पाठीशी तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व उपस्थित आहोत। सगळ्यांनी काळजी घ्यावी, सावध राहावं एवढी मी सर्वांना विनंती करतो। केंद्रातर्फे दोन्ही राज्यांचा हा विषय घन आहे आणि हा काय आता राजकारण, राज्यांतर्गत किंवा पक्षांतर्गत राजकारणावर आपण ह्यावेळी बोलून काय उपयोग होणार नाही। मात्र एक आहे की अलमट्टीच्या प्रश्नी कर्नाटक राज्याशी आणि कोयनाच्या प्रश्नी महाराष्ट्र राज्याशी सातत्यानं आम्ही संपर्कात आहे। दिल्लीतील लोकांनाही संपर्क ठेवायला लावलेला आहे आणि म्हणून ही परिस्थिती आता आटोक्याच्या खाली ठेवलेली आहे। त्यांना प्रत्येकाला आम्ही सातत्याने विनंती करत असतो की लाईव्ह मॉनिटरिंग करावी। त्या पद्धतीने आता तर सुरू आहे। पुढचा काय उपाययोजना करायची आणि त्याला किती निधी उपलब्ध करून द्यायचा ह्यासाठी लोकसभेत आम्ही प्रश्न मांडला, तुम्ही पाहतच आहे, पुढे मांडणार आहेच। हा जवळजवळ आता 2005 नंतर 19 झाला, मात्र 19, 21, 24 दर 2-3 वर्षांनी ही परिस्थिती उद्भवायला लागली। ह्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काढायला लागणार, त्यासाठी आपण प्रयत्न करू। धन्यवाद।